खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यावरून काही वेळात त्यांच्या मूळ गावी गोवर्धनवाडी येथे पोहोचतायत आणि ते आज कार्यकर्त्याची बैठक घेणार आहेत। कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्याला विचारून ते पक्षांतर करणार आहेत किंवा नाही हे आज ठरणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ओमराजेंना जी कार्यकर्ते सूचना करतील, विनंती करतील, ते कार्यकर्ते थोड्या वेळात बैठकीला जाणार आहेत। ते कार्यकर्ते आता माझ्याबरोबर आहेत। मी आता डॉक्टर पदमसिंह पाटील यांच्या तेर गावामध्ये आहे आणि ह्या गावापासून 2-3 किलोमीटरवरती ओमराजे निंबाळकर यांचं गाव आहे। ते कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना काय म्हणजे कार्यकर्त्याचं म्हणणं काय आहे आपण समजून घेऊयात। काय वाटतं तुम्हाला, आज तुम्ही बैठकीला जाणार आहेत, काय सांगणार तुम्ही ओमराजेंना? काय नाही, कसं आहे, आमच्या इथली जी रचना आहे ते डॉक्टर पद्मसिंह पाटील विरुद्ध ओमदादाच्या मागं एवढी जनता आहे, पॉप्युलर आहे, कारण आमच्या जिल्ह्याचं एवढं वाटोळं झालेलं आहे। याचं सक्षम असं नेतृत्व आतापर्यंत आम्हाला लाभलेलं नव्हतं। अनेक वेळेस पैशाच्या ह्याच्यावरच आतापर्यंत आमच्यातल्या थोड्या मतानं जनते उमेदवाराचा पराजय झाला होता। परंतु लोकसभा, विधानसभा ही ओमदादाच्या मागं चांगली शक्ती, जनशक्ती उभा राहिलेली आहे। आणि सर्वसामान्यांमध्ये तुम्ही बघितलं तर एक गरिबाचं नेतृत्व म्हणून दादाकडे पाहिलं जातं आणि दादानं बऱ्याच ठिकाणी संघर्ष केलेला आहे। आज बघितलं असता तुम्ही कालचा जे निकाल लागलाय, मला सांगा, आता तुम्ही ती बैठक आहे त्या बैठकीमध्ये तुम्ही त्यांना काय सांगणार आणि तुम्हाला काय वाटतं की त्यांनी शिवसेनेमध्ये जायला पाहिजे किंवा नाही जायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? आम्ही आमचं वैयक्तिक मत किंवा आमच्या सर्वसामान्य आता आमच्या कार्यकर्त्याला वाटतं की ओमदादांना जिथं आहे तिथंच राहावं, कारण आपल्याला संघर्ष केला, सर्वसामान्य आपल्या मागे जनता उभा राहिलेली आहे आणि त्याच्यामुळं तिथंच राहिलं पाहिजे। नाही जायला पाहिजे, नाही जायला पाहिजे असं मत आहे। काय वाटतं दादा? नाही जायला पाहिजे, त्यांनी जिथं आहे तिथंच राहिलं पाहिजे। आणि विकास असा काय 40 वर्षात विकास झालाय? विकासाच्या नावावर तर कुणी जायचं नाही हे म्हणायचं नाही। मी सांगतो तुम्हाला, 40 वर्ष काय मिळालं नाही धाराशिव जिल्ह्याला? कुठलं पद मिळायचं राहिलं मोठं, मला सांगा तुम्ही। काय झालंय धाराशिवचं? मागास, देशात मागास मध्ये आपला जिल्हा 3 नंबरला आहे कायम मध्ये आपला जिल्हा। विकास म्हणजे काय? नेमकं विकासाची व्याख्याच कोणी बनवली? अजून तर कुणालाच विकास तर बघायला मिळालेला नाही। तुम्ही आता बैठकीला जाणार आहेत? हो, जाणार आहे की। मग तुम्ही काय विनंती करणार त्यांना? हो, जिथं आहे तिथं थांबा। जरी तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर आमच्या तुम्हाला शुभेच्छा। आम्ही शेवटपर्यंत उद्धव साहेबांसोबत राहणार हे आम्ही त्यांना सांगणार। तुम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही? अजिबात नाही, आम्ही उद्धव साहेबांसोबत राहणार। काय वाटतं? काय नाही, दादाला एकटं सोडून जमणार नाही सध्याच्या काळाला। बर, आणि अशा परिस्थितीमध्ये दादाच्या पाठीमागे राहणं सगळ्यांनी राहिलं पाहिजे। पण आमच्या गावातली जी सगळी आमचे ज्येष्ठ माणसं आहेत त्यांना विचारून आम्ही निर्णय घेऊ। नाही पण तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? मला वाटतं दादाला एकटं सोडून जमायचं नाही अशा पडत्या काळामध्ये। म्हणजे ते शिवसेनेत गेले तर त्यांच्याबरोबर जाणं गरजेचं आहे? नाही, दादा जिकडे जाईल तिकडे आपण जायचं। हा, हा, बर, म्हणजे दादाने पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतंय। अच्छा, मग त्यांना मंत्रिपद पण भेटणे शक्य? काय नाही भेटलं तरी इथं काय आहे, पहिल्या ठिकाणी राहून उपयोग आहे। निष्ठा घेऊन आता सांगितलं दादा, निष्ठा घेऊन लोकांसमोर जायचं का? आता लोकांची कामं करायची म्हणल्यावर एक माणूस इथं ग्रामपंचायतला एखादा पत्र द्यायचं म्हणलं तरी सुद्धा त्यांच्या हातात अधिकार पाहिजे। इथं आता आम्ही ग्रामपंचायत मध्येच काम करतो, सदस्य जाऊ आम्ही इथले सगळे। इथं काय शिवसेनेचं इथं काहीच नाही, विकास काम करायचं म्हणून पैसे द्यावं लागतील खाली कुठलं काहीतरी काम। बैठकीला जाणार का तुम्ही? मी 100% जाणार आहे, मला फोन बी आला। आणि काय सांगणार दादा? तुम्ही पुढे जावा म्हणून सांगणार आहे। शिवसेनेत जावा? हा, शिवसेने, हा, आम्ही तुमच्या बरोबर आहे। इथं राहून काय उपयोग नाही। ओके, हा, इथं कायच उपयोग नाही, नुसतं नावालाच। इथं काय निष्ठा काय करायची नुसती, लोकांना बी जमलं पाहिजे की खाली पाहिजे। ओके, तुम्हाला काय वाटतं? दादानी हा पक्ष सोडू नये, आहे तिथंच राहावं। काय कशामुळे? कारण की लोकांचा विश्वास आहे त्यांच्यावर, महाराष्ट्रात त्यांची क्रेज झालेली आहे निष्ठावान खासदार म्हणून। उद्धव ठाकरेंच्या जवळचे खासदार? उद्धव ठाकरेच्या जवळचे खासदार म्हणून। पण आता थोड्या वेळापूर्वी, आता थोड्या वेळात बैठक आहे, काय निर्णय होईल असं वाटतं? तुमचा अंदाज काय? आम्ही रिक्वेस्ट करणार, जाऊ नका म्हणून। त्यांचा निर्णय, त्यांच्या निर्णयाला आमच्या शुभेच्छा। आम्ही उद्धव साहेबांसोबत कायमस्वरूपी राहणार। तुम्ही त्यांच्याबरोबर नाही जाणार? नाही जाणार। आणि बैठकीला जाणार का? बैठकीला जाणार, विनंती करणार? विनंती करणार। बर, ह्या भावना आहेत शिवसैनिकांच्या। कुणाला वाटतं की ओमराजेंनी शिवसेनेत जावं, कुणाला वाटतं शिवसेनेत जाऊ नये आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकनिष्ठ राहावं, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत या शिवसैनिकांच्या आपल्याला पाहायला मिळालं। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तेर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.